संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला, उपमुख्यमंत्री साहेबांनी केला. आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते. शंका त्याच वेळेला आली होती, परंतु नेत्यांचा आग्रह आहे, नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला युतीत लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे. इथं थोडीही चूक फार महागात पडेल हे याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरला. युतीच्या जवळपास 9-10 बैठका झाल्या. यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली. शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला. जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही. परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बेचैनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल. आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला. जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील हे अशी त्यांची जी काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर त्यात हो चुकी झाल्या असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाही आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्याने तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. युती असावी असा आमचा आग्रह होता, पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाही, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. प्रस्ताव तुम्हाला सुधारित आलेलाच नाही, त्यामुळे आता विषयच नाही. बोलचाल बंद आहे ना सगळं? बोलचाल सगळं बंद आहे. कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आले, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कुठलाही संदेश नाही. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा. मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितले. आता ते फॉर्म भरतील. लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू. परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे. कुठल्या मुद्द्यावर हे सगळं बिनसलं का केवळ अहंकार? त्यांचा अहंकार, दुसरं काहीच नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं, याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठंतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे. तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला, निश्चित खेळवलं गेलं.
निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केला. अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा, आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे. पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती? तुम्ही त्यांच्याच विश्वासावर भरोशावर बसले होते? हे बघा, आम्ही थोडा विश्वास ठेवणारे लोक आहोत. एखाद्याला शब्द दिला ना ते पाळणारे लोक आहोत. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बोलतात तर त्या टायमाला त्या शब्दाला एक किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं बर्ताव केला. आम्ही त्यांचं त्या पद्धतीने वागत गेलो. आता मुळामध्ये जेवढ्या फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचण येण्याची शक्यता नाकारता येते. तुम्ही म्हणतात की आम्ही विश्वास ठेवणार आहे, तर भाजप विश्वास ठेवण्याचा नाहीये. आता त्यांनी काय विश्वासघात केला म्हणा की त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांच्याकडूनच ती तुटली गेली एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे की तुम्ही कुणी युती तोडली? भाजपाच्या कोणत्या नेत्यांनी तोडली का सगळ्यांनीच तोडली? कोण कोण हे जबाबदार? सगळं जॉईंट असतं. तो कोण कोण जबाबदार? कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते. आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळं तरी एकत्र बसतो म्हणायचं. मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं. हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.